संबंधित असणारा जुबेर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे आणि त्यानं केलेल्या या गैरकृत्यामुळे त्याला अनेक ठिकाणी चौकशीसाठी देखील बोलवण्यात आले, पण चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झाले ते मात्र अजूनही समोर येत नाहीये। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने बंदी घातलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे एटीएसने अटक केली। जुबेर हंगरगेकर वय 35 असे त्याचे नाव आहे। तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून 7 वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला। जुबेर 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात होता। या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर आणि त्याचे मित्र सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे। तपासाच्या अनुषंगाने वळसंग पोलिसांनी आता त्या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांना चौकशीसाठी बोलवले आहे। जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल कायद्याशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले। जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे। न्यायालयाने जुबेरला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हा कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होता। तो विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। अल कायदाच्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का, त्या अनुषंगाने पोलीस जुबेरच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत। त्यासाठी जुबेरकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे। तसेच तो अल कायद्याशिवाय इतर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, याचीही चौकशी सुरू आहे।